आंबा महोत्सवात 10 दिवसात 2 कोटींची उलाढाल. संस्कार संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 19व्या आंबा महोत्सवात 10 दिवसात तब्बल 2 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सवचे आयोजक तथा आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाण्यातील गावदेवी मैदान येथे 1 ते 10 मे या कालावधीत आयोजित आंबा महोत्सवाला ठाण्यासह आसपासच्या भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा, फणस, पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, लोणची, पापडे, पोहे आदी कोकणातील उत्पादनांचे सुमारे 45 स्टॉल होते. महोत्सवाला दररोज शेकडो नागरिक भेट देत खरेदी करत होते. थेट शेतकरी आणि ग्राहक यांची भेट होत असल्याने ग्राहकांना स्वस्त दरात अस्सल आंबा मिळत होता, तर शेतकऱ्यांचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात झाला. खरेदीदारांसाठी लकी कूपन ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. विजेत्यांना घरपोच आंबे देण्यात येणार आहेत. या महोत्सवात सायली विनेरकर, श्री मुकेश व पूजा होल यांचे प्राणिक हॉलिंग शिबिरही आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. शेवटच्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी महोत्सवात आंबा शेतकरी आणि स्टॉल धारकांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या विक्रीबाबत समाधान व्यक्त करत श्री केळकर यांचे आभार मानले. यावेळी माध्यमांशी बोलताना श्री केळकर म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत कोकणात आंब्याचे अवघे 15% उत्पादन झाले. हा आंबा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना महोत्सवात उत्तम प्रतिसाद मिळाला. गेल्या 10 दिवसात सुमारे 35 ते 40 हजार डझन आंबा विकला गेला, तर तब्बल 2 कोटींची उलाढाल झाली, अशी माहिती श्री केळकर यांनी दिली. दोन नगरसेवकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसून येतं. महासभेचा विषय होता 200 कोटीचा जो 250 कोटीचा प्रश्न झाला. यावरती हा संपूर्ण कलगीतुरा रंगलाय, कसं बघताय? नाही, जर आरोप असेल तर त्याचं खुलासा द्यायला पाहिजे, आकडेवारी दिशी दिला पाहिजे. तुम्ही जर 200 कोटी म्हणताय, आम्ही तर 3000 कोटीचा हिशोब द्या म्हणून मी मागतोय. 3000 कोटी आपण आणले, ठाणेकरांच्या हिताकरता आणले, आम्ही अत्यंत समाधानी झालो. परंतु हे कुठे कुठे खर्च झाले, काय झाले, त्याचा हिशोब जनतेला द्यायला पाहिजे ना. आणि त्याच्यामुळे त्याच्यात काही काही नाही. जर कोणी अशा पद्धतीचा आरोप केला असेल किंवा मागितला असेल तर त्याचा तपशील जो आहे तो निश्चितपणे दिला गेला पाहिजे. तर शिवसेनेच्या नगरसेवकांचं असं देखील म्हणणं आहे की शिंदे साहेबांनी हा निधी आणला, परंतु भारतीय जनता पार्टीने हा निधी आम्ही आणल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना देखील निधी हा दिला गेलेला आहे. तरी सुद्धा विनाकारण जर ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही आरोपाला नाही, निधी जर दिला गेला असेल तर त्याचा हिशोब मागितला, तो कुठे दिला गेला, काय काम झालं, तर त्याच्यात चुकलं काय? एवढं कशाला पोटामध्ये दुखायचं कारण आहे? जर आपलं काम पारदर्शक आहे तर त्या पारदर्शक कामाच्या अनुसारून तुम्हाला शांतपणे संयमाने उत्तर देता येतं की एवढा निधी आला, आम्ही देखील त्याचं स्वागत केलं. तर त्याचा जर हिशोब कोणी मागितला की बाबा कुठे खर्च झालेला आहे, काय काय झालेला आहे, कुठे कुठे झालेला आहे, कोणाला दिलेला आहे, तर ते अधिक जास्ती चांगलं होईल ना. ठाणेकरांना तुमच्या आपापसात कलगीतुऱ्यामध्ये इंटरेस्ट नाही. ठाणेकरांना त्यांचा पै न पै बरोबर ठिकाणी खर्च होतोय की नाही याच्याशी घेणं देणं आहे. आणि तेच नेमकं तुम्ही त्यांना देत नाही आहात, ते द्या, म्हणजे प्रश्न पण कमी होत राहतील. शेवटचा दिवस आहे, आपण भेट दिली काय? हा महोत्सव 1 मे पासून सुरू झाला. गेली 18 वर्ष आणि हे 19वं वर्ष आमच्या या महोत्सवाचं आहे. ही एक प्रकारे चळवळ आहे. आता देखील मी प्रत्येक स्टॉलला फिरलो तर आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे. कारण की ठाणेकरांनी, ठाण्याच्या आसपासच्या लोकांनी खूप मोठा प्रतिसाद त्यांना या ठिकाणी दिला. आणि जवळजवळ 35 ते 40 हजार डझन आंबा, म्हणजे हा कमी नाही आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये आंबा जो आहे तो लोकांनी खरेदी केला. प्रत्येक आंब्याचा जो उत्पादक शेतकरी आहे, स्टॉलधारक आहे, तो अत्यंत समाधानी आहे. आणि त्याच्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ 2 कोटीची उलाढाल फक्त 10 दिवसात झाली. 10 काही 9 दिवस म्हणा, कारण पहिला दिवस तर संध्याकाळी आपण याचं उद्घाटन करतो. आणि त्याच्यामुळे आमची चळवळ जी आहे ती यशस्वी होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्याला काही ना काही आम्ही पण आमची बांधिलकी आहे ती आम्ही पार पाडतो, याचं देखील आम्हाला समाधान आहे. आणि पुढच्या काळामध्ये देखील अशाच प्रकारे, म्हणजे या वेळेला तर केवळ 15% उत्पन्न येऊनसुद्धा आंब्याचं, तरी देखील या ठिकाणी शेतकरी कष्टाने या ठिकाणी हा आंबा घेऊन आला आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. मी तमाम ठाणेकरांचं जे या ठिकाणी आले
आणि या चळवळीला ताकद दिली त्यांचं देखील मी खूप आभार मानतो, त्यांना देखील धन्यवाद देतो. सर किती उलाढाल असते एकंदर नाही, आज तर या 9 दिवसामध्ये जवळजवळ 35,000 डझन आंबा हा विकला गेला आणि निरनिळ्या प्रकारे रायवळ आहे, पायरी आहे, हापूस आंबा आहे, निरनिळ्या प्रकारचे कोकणातले पदार्थ देखील आहेत, प्रॉडक्ट्स जे आहेत ते देखील या ठिकाणी त्याचेही स्टॉल आहे आणि त्यामुळे एक 2 कोटीची उलाढाल या 9 दिवसामध्ये म्हणजे 10 दिवसामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांची झाली. हे एक अत्यंत आनंददायक आहे, अत्यंत समाधान देणारी गोष्ट आहे.